बीड शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधीचा विकास कामे झाली आहेत, मात्र बीड शहरातील मुख्य बाजारपेठेतून आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कारंजा रोड या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय। नागरिकांनी वारंवार नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देत मोर्चे काढले, पर्यायी गांधीगिरी मार्गाने आंदोलने केली, मात्र प्रशासनाला जाग आलेली नाही। हा रस्ता शहरातील मुख्य रहदारीचा असल्यामुळे अतिशय खराब झाला आहे। या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशीच मागणी येथील नागरिक करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरडे यांनी। माध्यमातून अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते देखील समोर आले होते आंदोलन। आता दादा फक्त तुम्ही येणार आहात तर जाता जाता या रस्त्याची दुर्दशा मात्र ती पाहू नका, त्याच्यासाठी कुठेतरी पूर्णपणे तिचा कायमचा बंदोबस्त करून जा अशाच मागण्या या ठिकाणी करतात। काय दादा तुम्ही मुद्दा काय भावना तुम्ही हमारे रास्ते से हमारा रोज का आना जाना है। मैंने इसे 8 दिन पहले नगर पालिका दादा के बारे में रैली निकाला था कि रास्ता बनाओ, तो ये रास्ता अजीत दादा आ रही बोल के ये रास्ते को टचअप करे, लेकिन ये टचअप है तो जो एक दिन में उखड़ गया हमारे से और उखड़ गया, लेकिन टचअप से काम नहीं चलेगा। अजीत दादा से ये मैंने किया है हाथ जोड़ के, क्योंकि लोगों को बहुत परेशानी हो रही। ये शिवाजी महाराज चौक से लेके तो चूना बाजार, मलविन चौक, कारंजा, मलविस चौक, ये यहाँ तक का जो रास्ता पूरा खराब हो गया। ये तो तुमको कम देखने को मिला, अंदर सिटी में अगर जाएंगे तो इससे भी खराब है, पैदल भी चल नहीं सकते। अगर बारिश का पानी जम गया, अगर पैर अंदर चलेगा तो लोग गिर जा रहे। और बीड शहरामध्ये रोज येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची ही प्रतिक्रिया होती की हा रस्ता किती महत्त्वाचा आहे। येणाऱ्या अनेक जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। त्याच्याकडे बीडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांनी लक्ष घालावं असं नागरिक मागणी करत आहेत। अनिल घोरडे, न्यूज मराठी।